1 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत पडणारा पाऊस हा वार्षिक सरासरी म्हणून मोजला जातो। कोल्हापूर जिल्ह्यात 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत सरासरी 1733 मिलीमीटर पाऊस पडतो। यावर्षी जून महिना कोरडा गेला। जुलैमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला, मात्र ऑगस्टमध्ये पावसानं परत ओढ दिली। सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसानं शेतकऱ्यांना हात दिला, पण गेल्या 4 महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये पावसानं वार्षिक सरासरी गाठलेली नाही। यावर्षी 1 ऑक्टोबरपर्यंत केवळ 987 मिलीमीटर म्हणजेच 57% इतकाच पाऊस झालाय। विशेष म्हणजे कागल आणि भुदरगड या 2 तालुक्यांनीच यंदा पावसाची सरासरी गाठली आहे। पावसाच्या या असमान प्रमाणाबाबत बी न्यूजचा हा विशेष वृत्तांत। सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कोल्हापूर जिल्ह्याला निसर्गाचं वरदान लाभलं असून दरवर्षी चांगला पाऊस पडतो। कमी पाऊस झाला तरीही जिल्ह्यातील सर्वच धरणं 90% पेक्षा अधिक भरतात। पिण्याच्या पाण्यासह शेतीलाही बारमाही पाणी मिळतं, त्यामुळेच सुजलाम सुफलाम जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे। 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 1733 मिलीमीटर इतका पाऊस पडतो। 2005 ते 2021 या कालावधीत जिल्ह्यात 2009, 2012, 2014, 2015, 2016 आणि 2018 या सालात पावसानं वार्षिक सरासरी गाठली नाही। 2019 साली जिल्ह्यात 2654.57 मिलीमीटर पाऊस पडला, म्हणजे वार्षिक सरासरीच्या तब्बल 150% पाऊस झाला। 2020 साली वार्षिक सरासरी 2034 मिलीमीटर म्हणजेच 118% पाऊस झाला होता। 2021 साली कोल्हापूर जिल्ह्यात जुलैमध्ये अतिवृष्टी झाल्यानं प्रलयकारी महापूर आला होता, पण त्याही वर्षी पावसानं वार्षिक सरासरी गाठली नाही। 2022 साली हवामान खात्यानं सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता, पण 2022च्या जून ते सप्टेंबर अखेर 4 महिन्याच्या कालावधीत केवळ 77.3% इतका पाऊस झाला होता। यावर्षी मान्सूनपूर्व पावसानं हुलकावणी दिली। जूनमध्येही मान्सून वेळ सुरू झाला नाही। जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचं आगमन झालं। जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्यानं नद्या, नाले, तलाव ओसंडून वाहू लागले। राधानगरी, वारणा या मोठ्या धरणांसह जिल्ह्यातील सर्वच धरणं 100% भरली। दूधगंगा धरणामध्ये सध्या 86% पाणी साठा आहे। 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत कागल तालुक्यात दरवर्षी 650 मिलीमीटर पाऊस पडतो। यावर्षी कागल तालुक्यात 704 मिलीमीटर पाऊस झाला असून यंदा या तालुक्यात 107.7% पाऊस पडलाय। करवीर तालुक्यात दरवर्षी 840 मिलीमीटर पाऊस पडतो। यावर्षी करवीरमध्ये सरासरी 723 मिलीमीटर पाऊस झाला, म्हणजेच 85.8% पाऊस झालाय। भुदरगड तालुक्यात सरासरी 1661 मिलीमीटर पाऊस पडला असून त्याची टक्केवारी 113.8 आहे। शाहूवाडी तालुक्यात सरासरी 1389 मिलीमीटर पाऊस झाला असून त्याची टक्केवारी 83.7 आहे। गडिंग्लज तालुक्यात सरासरी 603 मिलीमीटर पाऊस झाला असून 75.8%। पन्हाळा तालुक्यात सरासरी 1480 मिलीमीटर पाऊस पडतो। यावर्षी 1016 मिलीमीटर अर्थात 68.7% पाऊस झालाय। शिरोळ तालुक्यात 94%, हातकणंगले तालुक्यात 80.7% पाऊस झालाय। आजरा तालुक्यात दरवर्षी 1758 मिलीमीटर पाऊस पडतो। यावर्षी आजरा तालुक्यात 1285.3 म्हणजेच 73.1% पावसाची नोंद झाली आहे। पावसाचा अगर समजल्या जाणाऱ्या गगनबावडा तालुक्यात दरवर्षी सरासरी 5242 मिलीमीटर पाऊस पडतो। यंदा सरासरी 3345 मिलीमीटर म्हणजेच 63.8% पाऊस झालाय। राधानगरी तालुक्यात दरवर्षी 3433 मिलीमीटर पाऊस पडतो। यंदा या तालुक्यात केवळ 1278 मिलीमीटर म्हणजेच अवघा 37.2% इतका पाऊस नोंदला गेलाय। या तालुक्यात 63% पावसाची घट झाली आहे। आश्चर्याची गोष्ट म्हणजे राधानगरी तालुक्यात गेल्या 10 वर्षात पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे। चंदगड तालुक्यात दरवर्षी 2630 मिलीमीटर पाऊस पडतो। यंदा मात्र या तालुक्यात 1387.7 मिलीमीटर म्हणजेच केवळ 52.2% पाऊस झालाय।
गेल्या अनेक वर्षात पावसाचं प्रमाण असमान राहिलंय. एखाद्या महिन्यात प्रचंड पाऊस पडतो तर एखाद्या महिन्यात किरकोळ पाऊस पडतो. त्यामुळे पीक परिस्थितीवरही परिणाम होऊ लागलाय. यावर्षी 1 जून ते 30 सप्टेंबर या 4 महिन्यात सरासरी 987.4 मिलीमीटर पाऊस पडलाय. 4 महिन्याच्या कालावधीत यंदा केवळ 57% पाऊस झाला असून 43% पावसाची घट झाली आहे. एकूणच निसर्ग चक्र आणि ऋतुचक्र बदलत असून त्याचा परिणाम जनजीवनासह शेती पिकांवरही होऊ लागलाय. बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह विजय कुंभार.